राज्यकारभार अथवा सत्तेच्या अंमलबजावणीमध्ये उपमुख्यमंत्री पदाला कुठल्या स्वरूपाचे विशेष अधिकार नाहीत. इतकंच काय तर राज्यघटनेमध्ये देखील या पदाला स्थान नाही. त्यामुळे हे पद केवळ शोभेचं किंवा सन्मानाचं आहे अशी माहिती घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट यांनी दिली आहे. आता केंद्रात पंतप्रधान असतात, मंत्रिमंडळ असतं, राज्यात चीफ मिनिस्टर असतात आणि मंत्रिमंडळ असतं. उपमुख्यमंत्री असं पद काही राज्यघटनेत लिहिलेलं नाही आहे. 164 कलमाखाली काय म्हटलं आहे राज्याच्या, की द चीफ मिनिस्टर विल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड अदर मिनिस्टर्स विल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन द ॲडवाईस ऑफ द चीफ मिनिस्टर. त्या मिनिस्टर्समध्ये काही फरक केलेला नाही आहे. तसंच केंद्रात सुद्धा 75 कलमाखाली प्रेसिडेंट अपॉइंट्स द प्राईम मिनिस्टर अँड अदर मिनिस्टर्स आर अपॉइंटेड ऑन द ॲडवाईस ऑफ द प्राईम मिनिस्टर. पुन्हा तिथेही काही फरक केलेला नाही आहे. आपण गृह खातं देतो, अर्थ खातं देतो, ही गोष्ट वेगळी आहे, पण राज्यघटनेत तसा उल्लेख नाही. 3 लेवलचे 4 लेवलचे मंत्री असतात. एक मुख्यमंत्री, दुसरं कॅबिनेट मंत्री, त्याच्यात हे सगळं गृह अर्थ वगैरे आलं. त्याच्यातच डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे, त्याला वेगळा दर्जा कुठलाही नाही आहे. हे फक्त नावापुरतं आपल्याला समाधान वाटावं म्हणून डेप्युटी चीफ मिनिस्टर पद आहे. अदरवाईज त्याला राज्यघटनेत काही अर्थ नाही.